रायगड महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी एक महत्त्वपूर्ण जिल्हा। चला तर मग जाणून घेऊयात वैभव संपन्न रायगड जिल्ह्याविषयी माहिती। नमस्कार, मी भाग्यश्री अभिमान मोरे, भाग्योदय या आपल्या YouTube चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। महाराष्ट्राची ओळख आणि विविधता यांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ओळख महाराष्ट्राची हे सिरीज मी घेऊन आलेली आहे आणि या सिरीजचा हा चौथा भाग आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोकण विभागातील रायगड जिल्ह्याविषयी माहिती जाणून घेऊयात। रायगड हा महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागातील एक जिल्हा आहे, ज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची किनारपट्टी आहे। सध्याच्या रायगड जिल्ह्याचे नाव पूर्वी कुलाबा असे होते। तत्कालीन मुख्यमंत्री माननीय A.R. अंतुले त्यांच्या कार्यकाळात 1 जानेवारी 1981 रोजी कुलाबा जिल्ह्याचे नामांतर रायगड असे ठेवण्यात आले। या जिल्ह्याचे क्षेत्रफळ जर आपण पाहिले तर ते 7152 चौरस किलोमीटर इतके असून या जिल्ह्यामध्ये एकूण तालुक्यांची संख्या आहे 15। त्यामध्ये पनवेल, उरण, कर्जत, खालापूर, पेण, अलिबाग, सुधागड, रोहा, मुरुड, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर व तळा असे एकूण तालुके आहेत। छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे। रायगडावर 6 जून 1674 रोजी शिवरायांचा राज्याभिषेक संपन्न झाला। तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 रोजी केलेल्या पाण्याच्या सत्याग्रहामुळे जागतिक स्तरावर प्रसिद्ध झालेले ऐतिहासिक चवदार तळे हे रायगड जिल्ह्यातील महाड या शहरात आहे। रायगड जिल्ह्याला बऱ्याच मोठ्या प्रमाणात सागरी किनारा लाभला आहे, त्यामुळे पर्यटकांची इथे मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळते। या जिल्ह्याला उल्हास, काळू, पाताळगंगा, भोगावती, कुंडलिका, सावित्री, घोड आणि गांधार या नद्यांचा वारसा लाभलेला आहे। रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पुरातन लेण्या आहेत। एलिफंटा केव्स रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात आहे। तसेच कुडा, कोंडाणा, गांधार बाले या लेण्या रायगड जिल्ह्याच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देतात। शिवाय कर्नाळा हे राज्यातलं पहिलं पक्षी अभयारण्य आहे, तेही रायगड या जिल्ह्यात। शिवाय स्वराज्याची साक्ष देणारे अनेक किल्ले रायगड जिल्ह्यात आहेत। त्यामध्ये रायगड, जंजिरा, सुधागड, सरसगड, अलिबाग, कर्नाळा, खांदेरी, उंदेरी, रेवदंडा, कोलई यांचा समावेश आहे। त्याशिवाय अनेक धार्मिक स्थळांचा वारसा देखील रायगड जिल्ह्याला लाभला आहे। त्यामध्ये कनकेश्वराचे मंदिर, शिवाय शिरथळगड, वाघजाई दरीच्या कुशीत हे ठिकाण वसलं आहे आणि येथेच श्री समर्थांनी दासबोध हा ग्रंथ लिहिलाय। याशिवाय अनेक पर्यटन स्थळांचा वारसा सुद्धा रायगड जिल्ह्याला लाभलेला आहे। त्यामध्ये अलिबाग समुद्र किनारा, काशीद समुद्र किनारा, मांडवा समुद्र किनारा, किहीम समुद्र किनारा, हरिहरेश्वर समुद्र किनारा, नागाव समुद्र किनारा यांचा समावेश होतो। थंड हवेच्या ठिकाणांमध्ये माथेरान, पाचगणी, महाबळेश्वर या प्रसिद्ध स्थळांचा समावेश रायगड जिल्ह्यात होतो। तर ही होती रायगड जिल्ह्याची माहिती। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये एका नवीन माहितीसह। धन्यवाद।